ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण सुमारे 3 कॅटेगरीतले व्हिडिओ बनवलेले आहेत. तर पहिली कॅटेगरी काय आहे की कोणत्याही कंपनी जर असेल तर ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे, हे कसे ठरवायचे ते 6 मुद्दे पाहून आपण निष्कर्ष रूपात त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तसेच मित्रांनो, कोणत्याही एका सेक्टरमधील किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही 2 कंपन्या असतील तर त्या 2 कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडायची याचे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच मित्रांनो, मला तेव्हा निदर्शनास आलं की आपण जे व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत. ते जे सुमारे आत्तापर्यंत 13 व्हिडिओ झालेले आहेत. तर त्यात आपण काय पाहिलं, शेअर्स म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटचे 2 प्रकार म्हणजे प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट म्हणजे काय. तसेच त्यातून आपल्याला कळलं की आपल्याला कोणत्याही कंपनीचा शेअर्स म्हणजे त्या कंपनीची भागीदारी घ्यायची असेल तर आपण 2 प्रकारेच घेऊ शकतो. पहिलं म्हणजे तो शेअर्स प्रायमरी मार्केटमधून किंवा दुसऱ्या प्रकारे म्हणजे सेकंडरी मार्केटमधून आपण तो कधीही घेऊ शकतो. सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटची वेळ सकाळी 9:15 ते 3:30 सोमवार ते शुक्रवार अशी असते. तर मित्रांनो, तर आपण सेकंडरी मार्केटमधून उत्तम कंपनी कशी निवडावी याचे काही व्हिडिओ बनवले. तसेच मित्रांनो, आज आपण IPO या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे. एका बंधूंनी काल जो व्हिडिओ बनवलेला त्याच्यात कमेंट केली की IPO या विषयावर व्हिडिओ बनवा. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर आज आपण IPO या विषयाबद्दलचा भाग 1 बनवणार आहोत आणि उद्या भाग 2 बनवणार आहोत. तर दोन्ही भाग पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, सगळ्यात पहिल्यांदा IPO म्हणजे काय. तर मित्रांनो, प्रायमरी मार्केटमधील IPO ही एक स्टेप असते. IPO म्हणजे काय तर इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे थोडक्यात काय तर IPO नंतर म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनी आधी प्रायव्हेट असते किंवा सरकारी असते. परंतु मित्रांनो, प्रायव्हेट कंपनी असली तर ती IPO नंतर पब्लिक कंपनी बनते. तसेच मित्रांनो, पूर्ण सरकारी कंपनी असली तर तिचे खाजगीकरण होते, म्हणजेच ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनते. याचं उदाहरण म्हणजे LIC ही पूर्ण सरकारी कंपनी होती, तिचा IPO आला आणि ती आता पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. म्हणजे काय झालं तर LICमध्ये आता कोणीही सामान्य नागरिकसुद्धा शेअर्स खरेदी करू शकतात. तर मित्रांनो, LIC ही पहिली पूर्ण सार्वजनिक कंपनी होती, म्हणजे सरकारची तिची मालकी होती. पण आता ती IPOमधून आपल्या शेअर बाजारात लिस्ट झाली तेव्हापासून LIC ह्या कंपनीचा शेअर्स कोणीही व्यक्ती घेऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय तर IPOत आल्यामुळे, IPOतून ती कंपनी शेअर मार्केटला आल्यामुळे त्याच्यात सर्वसामान्य नागरिकसुद्धा सहभागी होऊ शकतात. म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स घेऊ शकतात, जे त्या कंपनीचे थोडक्यात छोट्या हिश्श्याचे का होईना पण मालक बनू शकतात. तर मित्रांनो, IPO आधी काय येतो तर IPO हा येतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय वाढवण्यासाठी. म्हणजे एखादी कंपनी खाजगी आहे आणि तिला आपला व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढवायचा आहे, परंतु त्यांना भांडवलाची गरज आहे. तर ते भांडवल कुठून मिळणार तर ते IPOमधून मिळते. म्हणजे IPO म्हणजे काय असतं की ते कंपनी जी असती ते आपले मालकी हक्काचे काही हिस्से म्हणजे समान हिस्से बनवते
आणि त्या समान हिस्स्यांची ऑफर देते पब्लिकला की बाबा अमुक अमुक किमतीचे आम्ही एवढे शेअर्स काढलेले आहेत, तर ते तुम्ही घ्या, म्हणजे ऑफर केलेली असते. तर मित्रांनो, आय पी ओ येतो म्हणजे व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा ती कंपनी कर्ज फेडण्यासाठी सुद्धा आय पी ओ काढते. तसेच मित्रांनो, आय पी ओमधून ती कंपनी आपल्या शेअर मार्केट लिस्ट झाली की त्या कंपनीची विश्वासार्हता वाढते. कारण काय होते, ती आय पी ओमधून आपल्या शेअर मार्केटमध्ये आली की त्याला सेबीचे नियम लागू होतात. म्हणजे त्या कंपनीची प्रगती ही सार्वजनिक करावी लागते. त्या कंपनीला दर 3 महिन्याला सार्वजनिक करावी लागते. तसेच वर्षातून एकदा ॲन्युअल रिपोर्ट हा शेअर मार्केटला द्यावा लागतो. म्हणजे त्या कंपनीचे जे व्यवहार असतात ते एकदम लोकांच्या समोर पारदर्शकपणे येतात. म्हणजे आय पी ओमधून त्या कंपनीची विश्वासार्हतासुद्धा वाढत असते. तर मित्रांनो, थोडक्यात म्हणायचं झालं तर कोणतीही कंपनी शेअर बाजारात येताना, जी पहिल्यांदा शेअर बाजारात लिस्ट होताना जी ऑफर दिली जाते तिला आय पी ओ असे म्हणतात. आता मित्रांनो, आय पी ओ म्हणजे काय हे तुम्हाला सोप्या भाषेत समजले. हा भाग 1 होता. उद्या आपण आय पी ओमधून उत्तम कंपनी कशी निवडावी याचा भाग म्हणजे आय पी ओचा भाग 2 बनवणार आहोत. तर तो सुद्धा तुम्ही पहा. मित्रांनो, आय पी ओचा भाग 1 हा तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, शेअर बाजार अभ्यासक्रम हे जे नवीन आपण सदर चालू केले त्याची मी स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तसेच शेअर बाजार अभ्यासक्रम याचे क्रमशः जे मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. तसेच मित्रांनो, उद्या आपण आय पी ओचा भाग क्रमांक 2 बनवणार आहे, तो सुद्धा पहा ही विनंती. भारत माता की जय.